नवा करार मत्तय 18:21-35. पहिला शास्त्रपाठ उत्पत्ती 50 15-21. दुसरा शास्त्रपाठ मत्तय 18:21-35. या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. उत्पत्ती 50 15-21. योसेफाने आपल्या भावांना दिलेले आश्वासन. आपला बाप मेला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचे वैर करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढेल. त्यांनी योसेफास सांगून पाठविले की आपल्या पित्याने मरण्यापूर्वी आम्हास आज्ञा केली ती अशी, तुम्ही योसेफास सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक यांची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा कर अशी आम्ही विनंती करीतो. हे त्याचे भाषण ऐकून योसेफास रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा, आम्ही आपले दास आहो. योसेफ त्यास म्हणाला, भिवू नका, मी काय देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचवावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. तर आता भिवू नका की मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्यांनी त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय वचने 21-35. कृतघ्न चाकराचा दृष्टांत. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करण्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याने न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया. 2 शास्त्रपाठ वाचले, उत्पत्तीचं पुस्तक आणि मत्तयकृत शुभवर्तमान. या दोन्ही शास्त्रपाठावरून ज्या विषयावरती आपण आज विचार करणार आहोत, देवाचं वचन ऐकणार आहोत, तो विषय आहे क्षमा. क्षमा, एकमेकांची क्षमा करणे. क्षमा. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही आल्यानंतर वारंवार हा दृष्टिकोन आम्हाला पाहायला भेटतो. बायबलमध्ये 2 प्रकारच्या क्षमा आहेत. पहिली क्षमा जी आहे की जी देवाने माणसाला केलेली क्षमा, त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला, हे नवीन करारात. देवाच्या क्षमेमध्ये 2 प्रकार आहेत. पहिली क्षमा जी आहे देवाच्या ह्याच्यातली ती आहे की जी आम्हाला जुन्या करारातली क्षमा दिसते, की ते काहीतरी पाप देवाच्या विरुद्ध करत होते आणि देव त्याच्या दयाळू आणि कृपाळूपणामुळं त्यांना सदैव क्षमा करत राहिला,
त्यांची पापं मोजण्यापेक्षा देवाने कृपेकडे जास्त लक्ष दिलं. त्याच्यामध्ये पुन्हा देवाने प्रकार दिला. देवाने सांगितलं काही क्षमा आहेत, तिथं पण दोन गोष्टी आहेत. देवाने सांगितलं एक गोष्ट आहे की तुम्ही माझ्याकडे मागताल आणि मी तुम्हाला क्षमा करेन. परंतु त्या मोशेचा काळ आला आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये देवाने नियमशास्त्र दिलं आणि नियमशास्त्राचं असणारं लेवियाच्या पुस्तकामध्ये देवाने काही पापांसाठी एक अर्पण दिलं. ते अर्पण केल्याशिवाय लोकांच्या पापाची क्षमा होत नव्हती. दोन क्षमा, एक देव करतो, एक माणसाने करायची. देव क्षमा करतो, त्याच्यामध्ये दोन प्रकार. जुन्या करातला प्रकार, जुन्या करातला पहिला प्रकार आहे, त्याच्यामध्ये दोन प्रकारची क्षमा आहे. माणसाने पाप केलं आणि देवाने क्षमा केली, देवाने काही मागितलं नाही. दुसरा प्रकार देवाने इस्रायल राष्ट्राला लावून दिला आणि तो हा होता, तुम्ही पापार्पण घेऊन या म्हणजे तुमच्या पापाची क्षमा होईल. त्यानंतर दुसरं नवीन करातली क्षमा. नवीन करातली क्षमा जी आहे त्या क्षमेमध्ये आम्हाला पाहायला भेटतं देवाने त्याचा एकुलता एक पुत्र समस्त जगासाठी या जगामध्ये पाठवला. म्हणून लुकृ शुभवर्तमान 19 अध्याय 10 वचन म्हणतं, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास या जगामध्ये आला. त्याला लागूनच संत योहान 3:16 मध्ये म्हणतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जेव्हा आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावतो त्यावेळेस नवीन करातली ही क्षमा जी आहे ही देवासंगती आहे. नवीन करातल्या क्षमेमध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. ह्या दोन प्रकारापैकी एक प्रकार जो आहे की ज्याला आपण येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना लुकृ शुभवर्तमानातलं येशूचं पहिलं वाक्य वधस्तंभावरचे, हे बापा ह्यांना क्षमा कर कारण हे काय करतात ह्यांना समजत नाही. त्या ठिकाणी वापरलेला जो ग्रीक शब्द आहे कॅराकिझोस्ताय, हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण पापाची क्षमा. पुन्हा देव त्याकडे पाहत नाही. आणि नवीन करातली दुसरी आहे की जी अविश्वासणाऱ्यांसाठी ही पहिली आणि दुसरी विश्वासणाऱ्यांसाठी पापक्षमा आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन, कारण तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर तो आमच्या अपराधांची क्षमा करेल. ही जी आहे तारण पावलेल्या लोकांसाठी दिलेलं अभिवचन आहे. आम्ही ज्यावेळेस जगाकडे येतो त्यावेळेस जगाकडे देखील क्षमेचा प्रकार आहे. हे आहे बायबलची क्षमा. आपण त्याच्या पुढे अजून येणार आहोत. आज जे पाहणार आहोत ते आहे क्षमा म्हणजे काय, क्षमा का करायची, क्षमा कोणाची करायची आणि क्षमा केल्याने मला काय होणार किंवा मला काय लाभ प्राप्त होईल, ह्या 4 गोष्टी आहेत. जग क्षमा करतो, जगाची क्षमा करण्याची पद्धत निराळी आहे. लोक म्हणताना असं म्हणतात की मी त्याला मरेपर्यंत क्षमा करणार नाही. ही जगाची क्षमा करण्याची पहिली पद्धत. मी तो मेला तरी त्याचं तोंड बघणार नाही, मी त्याच्या मैतीला जाणार नाही. ही जगाची पहिली क्षमाच्या असणारा दृष्टिकोन. दुसरा क्षमेचा दृष्टिकोन आहे, मी त्याला क्षमा केली पण मी त्याच्या संगती बोलणार नाही. मी क्षमा केली पण मी त्याच्या संगती बोलणार नाही. तिसरा प्रकार क्षमेचा जगामध्ये आहे, मी क्षमा केली पण त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे तर तो सुधरेल. जगाचा चौथा प्रकार आहे क्षमेचा, मी क्षमा केली परंतु जेव्हा तो माझी क्षमा मागेल तेव्हा मी क्षमा करेन. हा जगाचा चौथा प्रकार आहे. जगाचा 5वा प्रकार क्षमेचा जो आहे तो हा आहे, मी त्यांना क्षमा केली म्हणून ते लोकांना सांगत फिरतात, मी अमुक माणसाला क्षमा केली हे लोकांना सांगत फिरायचं आणि ते सांगत असताना मी किती महान आहे हे दाखवायचं. जगाचा पुढचा क्षमेचा प्रकार आहे, उदाहरणार्थ जर समजा रितेशने मला काय केलं मग मी सांगताना सांगायचं मी रितेशला क्षमा केली, पण कशी केली, रितेशने जे काय माझ्यासाठी केलेलं आहे ते सगळं सांगायचं आणि मग म्हणायचं क्षमा करायची. म्हणजे रितेश विषयी जर समजा मी जॉयला सांगितलं, जर समजा सुदेशांना सांगितलं तर पहिला रितेशला वाईट करायचा आणि मग दाखवायचं मी क्षमा केली. ह्याच्या पलीकडची एक क्षमा आहे. उदाहरण सांगतो मग तुमच्या लक्षात होईल. पती पत्नीचं भांडण झालं, 13 वर्ष एकमेकांसंगती बोलत नव्हते, 13 वर्ष. आणि घरामध्ये त्यांचं असं पूर्वीच्या काळी पूर्वीचे घर होते, आत्ताचा फ्लॅट नव्हता आणि मोठं घर मध्ये पडदा टाकलेला होता आणि मग पलीकडच्या बाजूला एक छोटं किचन होतं, मध्ये पडदा होता. दोघांचे जसं काय 2 विभागणी आहेत आणि त्या पडद्याच्या खाली आहे ना तिकडे एक गिंडी ठेवलेली होती. माहिती ना गिंडी, माहितीये का हो काय, हा काय
मी सगळ्यांना समजेल ह्या भाषेमध्ये उत्तर सांगतो, ज्याच्यामध्ये जेवण वाढायला येतं ना ते पात्र, असं तिथं ठेवलेलं होतं. आणि त्या ठेवलेल्या पात्रामध्ये त्या ख्रिस्ती कुटुंबाचं सांगतो मी, ख्रिस्ती इतर नाही, ख्रिस्ती कुटुंब, त्या पात्रामध्ये त्या असणाऱ्या गिड्डीमध्ये जे ठेवलेलं खूप साऱ्या पुड्या होत्या. आणि त्या सगळ्या पुड्या होत्या त्या मंडळीचे पाळक साहेब त्या घरामध्ये गेले, त्यांनी बघितलं आणि त्या दिवशी नेमकं त्यांना ती गिंडी दिसली. आणि गिंडी त्यांनी विचारलं, ही कसली गिंडी आहे, सगळ्या पुड्या काय एवढ्या आहेत. आणि ते झाल्यानंतर मग लक्षात आलं, तो बाबा महिन्याचं सामान आणतो आणि सामान आणल्यानंतर त्या आठवड्याच्या पुड्या बांधतो आणि पुड्या बांधल्यानंतर त्या गिंडीत ठेवतो. तिने घ्यायचं. 13 वर्ष एकमेकांसंग ती बोलत नव्हते, परंतु बाहेर जगाला चाललंय. ही क्षमा, बेडगी क्षमा, तथाकथित क्षमा, की ज्या क्षमेमध्ये मी म्हणेल ती क्षमा, समोरच्याच्या मनाचा त्याच्यामध्ये विचार केला जात नाही किंवा गोष्टी पाहिल्या जात नाहीत. आणि शास्त्र मात्र आम्हाला सांगताना सांगतो की आम्ही क्षमा करणं गरजेचं आहे. मत्तई शुभवर्तमान 18व्या अध्यायामध्ये शिमोन येऊन येशूला म्हणतो, 18वा अध्याय जर आम्ही पाहिलं तर 21च्या, तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी, 7 वेळा काय? शिमोन पेत्राने येशूला प्रश्न विचारले, प्रश्नामध्ये स्वतःच उत्तरं दिलीत. आणि त्याचं म्हणणं हे आहे, तो म्हणताना असं म्हणतो, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता. याच्याकडे भावाचा अपराध मोजायला वेळ आहे, परंतु याला क्षमा करायला वेळ नाही. फॉरगिव्हनेस इज क्वालिटेटिव्ह, इट इज नॉट क्वांटिटेटिव्ह. क्षमा जी आहे ना, ही मोजण्यामध्ये नाही, तर ही त्याच्या असणाऱ्या गौरवामध्ये आहे. क्षमा करणं, मनुष्याने किती वेळेस आमच्या विरुद्ध काही कर, आम्ही त्यांची क्षमा करणं गरजेचे आहे. कारण की शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगतं, येशू म्हणतो, मी तर तुला असे म्हणेन, 7 वेळेस नव्हे तर 7च्या 70 वेळे क्षमा कर. 7च्या 70 वेळे क्षमा करता करता त्या माणसाला क्षमा करण्याचं तुझं आता रोजचा पायंडा होऊन जाईल. येशूने सांगितलं, मोजत बसू नको, तुझ्यासाठी त्यांनी किती चुकीच्या गोष्टी केल्या, तू त्याला क्षमा करत राहा, कारण की क्षमा करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबल आम्हाला सांगताना सांगतं की देवाने पहिली आमच्यावर क्षमा केली किंवा देवाने पहिली आमच्यावर प्रीती केली. देवाने प्रीती केली आणि त्या प्रीतीचं पर्यावसन आमच्या पापाची क्षमा आहे. जर आमच्या पापाची क्षमा देवाने केलेली आहे, तर त्याच प्रकारची सेवा करण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. कारण योहान 1:12 मध्ये म्हटलेलं आहे, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जर देवाचं मूल आहे तर मी माझ्या वडिलाचे, स्वर्गीय पित्याचे गुणधर्म जे आहेत ते प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. म्हणून संत पाऊल इकडे पत्रामध्ये लिहिताना असं म्हणतो, तुम्हाला ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. याच शब्दाला वेगळ्या प्रकारे संत पेत्र आपल्या पत्रामध्ये लिहिताना असं म्हणतो, देवाने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पाचारण केलेलं आहे. काय काय लोक क्षमा देतात आणि वरून शाप देतात बोटे मोडून. प्रिय बंधू भगिनींनो, देवाने आम्हाला क्षमा करण्यासाठी पापाची पूर्ण क्षमा, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती मरण होईपर्यंत जगाला पापाची पूर्ण क्षमा होते ह्याची खात्री नव्हती आणि माहिती नव्हती. कारण जुन्या करारामध्ये जरी पापार्पण दिलेलं होतं तर ते तेवढ्यापुरतं पापाचं क्षालन होत होतं. म्हणूनच दरवर्षी प्रमुख याजक स्वतःसाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी तो अर्पण देत असे आणि त्याचं रक्त घेऊन तो स्वतः त्या रक्त घेऊन स्वतःसाठी आणि समस्त त्याच्या असणाऱ्या राष्ट्रासाठी ते रक्त घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जाऊन कराराच्या कोशावरती असणार जे दयासन होतं त्याच्यावरती तो रक्त शिंपडत असे किंवा लावत असे आणि पुन्हा तो बाहेर येत असे, यासाठी की आता वर्षभर आमच्या जी पाप झाली होती त्याच्या क्षमेची याचना मी देवाकडे सर्वांसाठी सादर केली. आणि म्हणून दरवर्षी त्यांना करावं लागायचं. नवीन करारामध्ये आल्यानंतर इब्री लोकास पत्राचा लेखक म्हणतो, आमचा प्रमुख याजक ह्या जुन्या कराराच्या प्रमुख याजकासारखा नव्हता. आमचा प्रमुख याजक आला, त्याने स्वतःचं अर्पण दिलं वधस्तंभावर आणि एकाच वेळेस त्याने सगळ्या जगासाठी, सर्व काळासाठी इथून पुढे पापाच्या क्षमेसाठी त्याने बलिदान दिलं. आणि त्यानंतर म्हणून पाप क्षमेसाठी बलिदान द्यावं लागत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर कोणी येऊन तुम्हाला असं म्हणतो तुम्ही पाप केलेलं आहे आणि याचं क्षालन होण्यासाठी तुम्ही दान द्या,
अर्पण द्या हे चुकीचं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या बलिदानाच्या विरुद्ध जाणार आहे. काही असणारे लोक सध्या घरोघरी प्रार्थना सांगतात, तुमचं जर पाप झालेलं आहे ना तर यासाठी तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील, 10,000 रुपये द्यावे लागतील, 5,000 रुपये द्यावे लागतील. बायबलमध्ये कुठेही हा वृत्तांत नाहीये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही लोक सध्या मंडळीला पुन्हा एकदा अशा अवस्थेमध्ये घेऊन जाण्याच्या मार्गावरती आहेत की ज्याला आपण पाप विमोचनाची पत्र म्हणतो, की जी पोप साहेबांनी इतिहासामध्ये चर्चला सांगितलं लोकांचं पाप विमोचन आम्ही करू शकतो, आणि पैसे घेतले आणि लोकांना पाप विमोचनाची पत्र दिले. पाप विमोचनाचं पत्र मिळवून कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही, वधस्तंभाच्या पायथ्याशी जाऊन ख्रिस्ताला मिठी मारल्याशिवाय. कारण प्रभू येशू ख्रिस्त आमच्या असणाऱ्या पापक्षमेसाठी 100% परिपूर्ण असणार अर्पण वधस्तंभावर त्याने दिलेलं आहे, आणि म्हणून त्याच्याशिवाय आम्हाला पापक्षमा नाही. देव आमच्या पापाची क्षमा करतो आणि म्हणून आम्ही क्षमा केली पाहिजे. दुसरी एक क्षमा आहे, आपल्या विरुद्ध जर कोणी काय केलं तर त्यांची क्षमा कर. ज्यांना देवाच्या प्रीतीचा क्षमेचा अनुभव आहे तेच दुसऱ्यांना क्षमा करू शकतील, अन्यथा क्षमा करू शकणार नाहीत. लोक म्हणतात जगाचा अजून एक क्षमा आहे, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. फॉरगिव्ह अँड फॉरगेट, क्षमा करा आणि विसरून जा. होऊ शकतं का? होऊ शकतं का? स्लोगन फार चांगलं, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. बायबल सांगतो ओनली फॉरगिव्ह, त्यांची क्षमा कर. कारण की देवाने आमचं असणारा स्मरणशक्तीच अशी बनवलेली आहे की आम्ही विसरू शकत नाही. बरोबर आहे की नाही? विसरू शकत नाही. ते आठवतच. स्त्रियांना तर फार आठवतं. नवीन लग्न झाल्यानंतर सासू काय म्हणली होती ते 25 वर्षानंतर पण आठवतं. 10 मिनिटापूर्वी ठेवलेली डोक्याची क्लिप कुठे ठेवली हे आठवत नाही, पण हे आठवतं. शास्त्रामध्ये नवीन करारामध्ये आल्यानंतर पुरुषांना पण देव म्हणतो वादविवाद सोडून द्या. पुरुषाचा असणारा आठवणं वादविवाद आहे. शास्त्र सांगतो वादविवाद सोडून द्या, आपले हात वर करून देवाकडे प्रार्थना सादर करावी पुरुषांनी. कारण की ज्या वेळेस तो म्हणतो हात वर करून पुरुषांनी प्रार्थना सादर करावी, त्याचा अर्थ हा पुरुषाला तो हा म्हणतो तुझा तो अहंभाव सोड, सगळं सोडून दे, शब्दयुद्ध थांबव, वादविवाद थांबव, आणि देवाला म्हणा देवा हा असा मी रिक्त हाताने तुझ्याकडे आलेलो आहे, मी काही करू शकत नाही, आणि म्हणून तू काम कर. देवाकडे विषय सोपवणं आणि माणसाला देवाकडे विषय सोपवणं फार कठीण आहे. म्हणून मंडळीच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस मंडळीच्या इतिहासामध्ये पुष्कळ बहिणींनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पुरुषांच्या मानाने. कारण की स्त्रियांना प्रीती लवकर समजली देवाची, पण पुरुष असं म्हणतात की मी माझ्या ताकदीवर गोष्टी करू शकतो. प्रिय बंधू भगिनींनो, परंतु फॉरगिव्ह अँड फॉरगेट हा जगाचा नियम आहे. आम्ही फक्त क्षमा करू शकतो, विसरू शकत नाही. परंतु आम्ही विसरू शकत नाही याचा अर्थ हा नाही की आम्ही ते आठवलं की त्याच्यावरती कुरघडी करायसाठी काहीतरी आम्ही करणं गरजेचं आहे. परंतु देव फॉरगिव्ह अँड फॉरगेट दोन्ही गोष्टीत विश्वास ठेवतो. कारण की शास्त्र आम्हाला म्हणतो ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांची पाप तो घेतो आणि सागरी तळी बुडवून टाकतो. देव पुन्हा आठवण करत नाही. आणि एक देवाच्या सेवकाने त्याच्यावरती अजून एक पुढे वाक्य लावलं. तो म्हणतो देव आमची पाप घेऊन सागरी तळी बुडवतो आणि तिथं मोठं होर्डिंग लावतो, नो फिशिंग, मच्छीमारी करायची नाही. माणसाला दुसऱ्याच्या जीवनामध्ये मच्छीमारी करायला फार आवडते. आणि शास्त्र म्हणतो तू आपल्या डोळ्यातलं काय काय एक मुसळ आहे, एक कुसळ आहे. स्वतःच्या डोळ्यातलं तू मुसळ न बघता दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ का बघतोस? म्हणजे देव म्हणतो तुझा डोळा फार मुसळ समोर ठेवून तो आंधळा झालाय, ते एवढं मोठं आहे. आणि दुसऱ्याच्या जीवनातलं एवढं कुसळ लहान असताना खूप. आता तुझा डोळा जर आंधळा झालाय तर तुला समोरच्याचं काय दिसेल? देव स्वर्गात गेल्यानंतर मला माझा हिशोब विचारेल. उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस न्यायाच्या दिवशी देव मला दुसऱ्या कोणाचा विचारणार नाही, आई वडिलांचा विचारणार, ना पत्नीचा विचारणार, ना लेकराचा विचारणार. तुझं तू बोल.
कधी कधी आम्ही दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये आणि आमच्या डोक्यावर पुष्कळ पाप ओढावून घेतो प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून क्षमा जी आहे, देव म्हणतो मी पाप क्षमा केली आणि सागरीतही पाप बुडवले, आणि देव पुन्हा ते विचारायला येत नाही, कारण की आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त देवाला म्हणतो मी ह्याच्यासाठी वधस्तंभावर मरण पावलो आणि म्हणून याच्या पापाची क्षमा झाली. म्हणून गीतकर्ता म्हणतो जसा मी आहे निराधार आलो तसाच देव उद्धार. आणि तो देव मला म्हणतो देवा तू माझी क्षमा करणार आहेस. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून आम्ही पाप क्षमा केली पाहिजे. क्षमा आणि प्रीती ह्यांचं जवळचं नातं, ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. येशूने लूका शुभवर्तमान 7व्या अध्यायामध्ये एक दाखला सांगितलेला आहे. त्याच्या 47 वचनात म्हणतो हिच्या पुष्कळ पापांची क्षमा झाली म्हणून ही माझ्यावर पुष्कळ प्रीती करते. आमच्या जेवढ्या पाप, ती येशूचे पाय धुते ना आसवांनी, आठवलं का शास्त्रपाठ? हा तो. आणि मग येशू म्हणतो हिच्या पुष्कळ पापांची क्षमा झाली म्हणून हिने आसवांनी पाय धुतले माझे. आणि प्रिय बंधू बघ, जेवढे आमच्या पापातून आम्ही बाहेर येतो तेवढीच आम्ही देवावर प्रीती करतो, कारण आम्हाला हे माहित असतं की मला यातून कुणी सोडवू शकत नाही आणि पुनरुत्थित ख्रिस्त त्याच्याशिवाय मला क्षमा मिळू शकली नसती. आणि त्यामुळे आम्ही देवावर जास्त प्रीती करतो. मुळात मला माझी पाप माहित पाहिजे, पापाला पाप मानायला शिकायला पाहिजे, कारण की ज्या वेळेस मनुष्य पापाला पाप मानायचं बंद करतो त्यावेळेस तो अधोगतीकडे प्रस्थान करायला लागतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाच्या लेकरांनी पापाविषयी फार सेन्सिटिव्ह असायला हवं. D.L. मूडी यांचं एक वाक्य आहे, ते म्हणाले मला 100 सुवार्तिक असे द्या की जे पापाला भीतील आणि ते जगावरती राज्य करतील. पाप भिरू माहितीये ना, देव भिरू शब्द माहितीये का? तसा पाप भिरू शब्द आहे. हे पाप आहे ह्याची खात्री झाली की ते न करणं. आता हे देवाचं, देवाने आम्हाला क्षमा केली आणि मग जो क्षमा करतो तो देवावर प्रीती करतो. मग तो देवावर प्रीती करतो हे कशावरून ओळखायचं? तर योहान शुभवर्तमानामध्ये येशू म्हणताना असं म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो किंवा माझ्या आज्ञात राहतो. देवाची आज्ञा पाळणारे लोक देवावर प्रीती करणारे लोक आहेत. देवावर प्रीती करणारे लोक देवाची क्षमा प्राप्त करणारे लोक आहेत. ज्यांना देवाची क्षमा मिळाली ते दुसऱ्याला क्षमा करू शकतात. म्हणून मत्तई शुभवर्तमानातला जो शास्त्रपाठ वाचलाय ना, त्यात म्हटलेलं आहे एकाचे पुष्कळ कर्ज माफ केलं आणि दुसऱ्याकडे त्याचे 100 रुपये होते ते फेडूपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकलं आणि मग नंतर देवा त्या मालकाने देखील त्यालाही तुरुंगात टाकलं सगळं फेडूपर्यंत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्याला क्षमा मिळाली तोच दुसऱ्यांना क्षमा करू शकतो. आम्हाला देवाने क्षमा करण्यासाठी बोलावलेलं आहे, न्यायाधीश म्हणून बोलावलं नाही. मी बायबल कॉलेजला शिकत असताना रोम करासपत्र शिकत होतो. त्यावेळेस रेव्हरंड जयपाल डेव्हिड त्या ठिकाणी रोम करासपत्र शिकवत होते. ते बायबल कॉलेजला 3 वर्ष त्यांनी दिले आणि त्यानंतर ते जाऊन साऊथ इंडियामध्ये मला वाटतं कन्याकुमारी CSI डायसिसचे बिशप झाले. 25 वर्ष पालखी सेवा केल्यानंतर त्या ठिकाणी ते शिकवायला आले होते. रोम काळासपत्र शिकवत असताना एका मुलीने प्रश्न विचारला. सिंगापूरची मुलगी होती आणि तिने प्रश्न विचारला, सर माझा प्रश्न आहे, यहुदा इस्करियोत हा जो आहे हा मेल्यानंतर आता तो स्वर्गात आहे का नरकामध्ये आहे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणताना म्हणाले देवाने मला ह्या जगामध्ये देवाचं मूल म्हणून बनवलेलं आहे, मला न्यायाधीश बनवलं नाही. न्यायाधीश येशू ख्रिस्त आहे. ते येशू ख्रिस्त ठरवेल ह्याला नरकात टाकायचा का ह्याला स्वर्गात घेऊन जायचा. त्याच्या कृतीनुसार आणि त्याच्या पश्चातापानुसार फळ दिलं जाईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाने क्षमा करण्यासाठी बोलावलंय. आम्ही क्षमा करणारे लोक झालं पाहिजे. आमच्यावरती इतक्या अजूनपर्यंत गोष्टी झाल्या नाहीत की आम्ही त्याच्यासाठी क्षमा करू शकत नाही. योसेफाचं जीवन बघा, योसेफाचा शास्त्रपाठ वाचला. योसेफाच्या शास्त्रपाठामध्ये आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं भावांनी योसेफाला घेतलं, खड्ड्यात टाकलं. का टाकलं? वडिलांनी सांगितलं भाऊ कुठं गेले जाऊन बघ, जरा शिदोरी घेऊन जा, जेवण बिवण घेऊन जा. घरचं जेवण बरेच दिवस भेटलं नाही. जो घरचं जेवण घेऊन आला त्याला त्यांनी मारण्याचा प्लॅन केला. नंतर मग दुसरी घटना घडती की रुबेन कुठतरी जातो, तोपर्यंत हे बाकीचे भाऊ इश्माईली लोकांना त्याला 30 रुपयाला विकून टाकतात. काही लोकांना सवय असते जे आपल्या स्वतःच्या मालकीचं नाही ना ते विकायचं, आणि लोकही विकत घेतात जे स्वतःच्या मालकीचं नाही. त्याच्यामध्ये आशीर्वाद कधीच नसतात बरं का. जे स्वतःच्या मालकीचं नाही ते सरकारच्या नियमामध्ये किती बरोबर असो
ते विकलं ना तेही चुकीचं आहे आणि घेणंही चुकीचं आहे, कारण की सरकारच्या नियमात बसतं, देवाच्या नियमात बसत नाही. आणि त्यांनी विकलं, पोटीफराच्याकडे जाऊन त्यांनी विकलं, त्यांनी घेतला पोटीफराला दिला, पोटीफराच्या घरात आलं, पोटीफराचं सगळं कल्याण झालं. आता खड्ड्यातून काढा इश्माईल लोकांपासून पोटीफराच्या घरात गेल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावरती कुभांड रचलं, आळ घेतल्यानंतर तरी तोंड बंद, मुसक्या मारल्यासारखा गप, काही बोलत नाही. तिथून त्याला तुरुंगात पाठवलं. तुरुंगात काही दिवस राहिला, दोघांच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि तिथून त्यानंतर तो त्या देशाचा पंतप्रधान झाला, मिस्री देशाचा. अशा काळामध्ये की ज्या काळामध्ये 7 वर्षाचा सुकाळ आला, त्यात खूप धान्य आलं, त्याने सगळं साठवलं. पुढच्या 7 वर्षामध्ये इतका भयंकर दुष्काळ आला की त्या दुष्काळामध्ये लोकांकडचं असणारं अन्नधान्य संपलं. आणि त्या काळामध्ये देवाने योसेफाला एवढी कृपा दिली की योसेफाने त्या मिसर देशाची असणारी प्रत्येक जमीन फारोच्या नावावर करून घेऊन लोकांना धान्य दिलं. इतकं ज्ञान त्याला दिलं. आणि आता हा योसेफ की ज्याच्या हातामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, तो क्षणात कोणाला तरी मारू शकतो आणि क्षणात कोणाला तरी तुरुंगात टाकू शकतो. असे योसेफाच्या समोर त्याचे भाऊ आले आणि योसेफाने त्यांना क्षमा करायचं ठरवलं. एवढा सगळा प्रवास केला, पितृसुख गेलं, मातृसुख गेलं, सगळं गेलं. घरची भाकर गेली, जो भाकर घेऊन आला त्याला भाकरीसाठी आणि परागंदा केला नाही. आणि हा योसेफाला नंतर याकोब मेल्यानंतर भावने म्हणतात की तुझ्या बापानेच तुला निरोप दिलेला आहे मरायच्या अगोदर, तो असा आहे. योसेफामध्ये सामर्थ्य आणि ताकद आणि पावर होती की तो त्या असणाऱ्या सगळ्या भावांना मारू शकला असता, तुरुंगात टाकू शकला असता. त्याला केलंय ना मराठी हिंदीमध्ये ये जैसे को तैसा, त्याने मला हात वर केलं म्हणून मी हात वर करतो. आता गोष्ट नाही, नाहीतर तू ये ख्रिश्चन कॉलनीत, नाही तू ये वसंतनगरला. जैसे को तैसा नाही. शास्त्र सांगताना म्हणतं योसेफाने आपल्या मनामध्ये ठरवलं की मी क्षमा करणार आहे. तो म्हणतो मी काय देवाच्या ठिकाणी आहे. ज्या वेळेस एखाद्या माणसाला आम्ही आमच्या पदानुसार, पैशानुसार, बुद्धिमत्तेनुसार, धन दौलतनुसार, आमच्याकडे असणाऱ्या सगळ्या रिसोर्सेस नुसार त्या माणसाने आम्हाला भूतकाळात जे केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्याला उत्तर काढू शकतो, त्यावेळेस आम्ही म्हणायचं की आम्ही क्षमा करू शकतो. ती सर्वात चांगली गोष्ट आहे आणि बायबलला ती क्षमा देवाच्या लोकांनी केलेली आवडते. आणि आमच्या देवाला स्वर्गामध्ये आम्ही आशा केलेल्या क्षमेमुळे संतोष प्राप्त होतो, त्याला आनंद भेटतो. आम्ही ज्यावेळेस जगामध्ये ही क्षमा करतो त्या केलेल्या क्षमेचा धूप स्वर्गीय निजधामामध्ये जाऊन पोहोचतो आणि त्यातून देवाला सुवास मिळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही क्षमा देवाला अपेक्षित आहे, ही क्षमा केली पाहिजे. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. आता पाहिलं क्षमा म्हणजे काय, आता दुसऱ्या मुद्द्याकडे. क्षमा का करायची? कारण की येशूने आमच्यावरती किंवा देवाने आमची क्षमा केली म्हणून आम्ही इतरांना क्षमा करायची. साधा नियम आहे. देवाने आमची क्षमा केली म्हणून इतरांना क्षमा करायची. जर आमची क्षमा झाली नाही तर आम्ही दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही. कधी कधी लोक म्हणतात ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही असं करतो. ते काम तुमचं नाही, ताळ्यावर आणण्याचं काम देवाचं आहे. देवाने आमची क्षमा केली ह्याची खात्री जर असेल तर आम्ही इतरांना सहज क्षमा करू शकतो. कारण आम्हाला माहित आहे की आम्ही किती वाईट पापी होतो. आम्हाला हे माहित आहे की आमचं जीवन किती बरबटलेलं होतं. आम्हाला हे माहित आहे की नरकाशिवाय मला दुसरा मार्ग नव्हता, परंतु तेथून देवाने आम्हाला ईश्वर विश्वास ठेवून क्षमा करून बाहेर काढलं. आणि तो देव पुन्हा आमच्या गोष्टी मोजत नाही. एका घरामध्ये पती पत्नीच्या लग्नाला जवळजवळ 18 वर्ष झाली होती आणि 18 वर्ष झालेले कुटुंब आणि मग मुलं मोठी झाली आणि मग एक दिवस काहीतरी वाद घरामध्ये झाला आणि ती घरातली बाई म्हटली हा तुमचा बाप आहे ना काय फार चांगला नव्हता, त्याचं लग्नाच्या अगोदर अमुक अमुक मुलीवरती प्रेम होतं. माहिती तर लग्न का केलं बाई? केलं तर ती विसरली होती ना, परत का उकळून काढायचं. साधा नियम आहे सायकोलॉजीचा. एखादी फार जुनी गोष्ट माणसाला परत आठवण करून दिली जाते ना, माणूस पुन्हा तेच करायला जातो. ही हिचं नुकसान करून तो बाबा जर परत त्याच बाईकडे गेला असता तर. आम्ही कधी कधी गोष्टी नाही विसरत, पण आम्हाला आलं म्हणून करायचं. म्हणून शास्त्रामध्ये सायकोलॉजी सांगते दोनदा विचार करायचं आणि मग एकदा बोलायचं. आम्ही पहिलं बोलतो आणि मग 10 वेळेस विचार करतो.
ते चुकीचं आहे. एकदा शब्द गेला की गेला. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जर कुणीतरी आपल्या भावाला उगाच म्हणजे काही कारण नसताना म्हणतो अरे वेडगळा, तर तो नियमशास्त्राच्या शिक्षेस पात्र आहे. जर त्याला तो म्हणतो अरे मूर्खा, तर तो वरिष्ठ शिक्षेस पात्र आहे. आम्ही घरात किती वेळेस आमच्या मुलांना म्हणतो वेडपटच आहे, मूर्खच आहे, येतच नाही. आणि मग आम्ही म्हणतो त्यांचं मुलगा बघ कसा आहे, तो बघ कसा, तो मुलगा आहे. तुमचं मूल आहे. तुमचं मूल तुम्हाला जर देवाने दिलंय, मग देवाला जर तसंच द्यायचं होतं तर देवाने तेच मूल तुम्हाला दिलं होतं. तुम्ही ह्याच मुलाला सांभाळू शकता, ह्याचीच वाढ करू शकता, ह्याच्यावरच संगोपन करू शकता. हाच तुमच्यासाठी आशीर्वादाचा होता, म्हणून देवाने ते दिलेलं आहे. आमचे शब्द सांभाळणं फार गरजेचं आहे. उलट अनुवादाच्या पुस्तकामध्ये देव म्हणतो वडीलधाऱ्या लोकांनी आपल्या लेकरांना आशीर्वाद द्यावा. कधी कधी वडीलधारी मंडळी शिव्या देतात. मी मागच्या रविवारीच म्हणतो मला सगळ्या शिवा माहिती आहे, अर्थ माहिती आहे, कारण तसल्याच गल्लीत मी राहून वाढलो. मुलांना एक भयंकर शिवे, आणि कधी कधी मला वाटतं लहानपणी त्या मुलांनी शिव्या खाल्ल्यात ना, म्हणूनच मोठे झाल्यानंतर ते मुलं ना बायकांच्या पगारावर जगत आहेत. तोच आशीर्वाद दिलाय थोरांनी. शास्त्र सांगतं आमची क्षमा केली म्हणून केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, येशूने सांगितलं म्हणून आम्ही क्षमा केली पाहिजे. आम्ही रोज प्रभूची प्रार्थना म्हणत असो, कमीत कमी दिवसात एकदा, याची मला खात्री आहे. आणि त्यात म्हणलेलं जसे आम्ही आमचे ऋणे आम्हास सोडले, तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. देवा आम्ही कोणाला तरी क्षमा केली म्हणून तू आमची क्षमा कर. प्रिय बंधू भगिनींनो, येशू म्हणतो जर तुम्ही क्षमा केली तर तुमच्या अपराधांची क्षमा होईल. त्या प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये येऊन मत्तई शुभवर्तमानाच्या 18व्या अध्यायामध्ये आल्यानंतर देखील जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे, या शास्त्रपाठात आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं 35 वचन. तो म्हणतो म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपल्या बंधूला मनापासून, कशी मनापासून क्षमा करणार नाही, तर तुमचा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील. प्रिय बंधू भगिनींनो, येशूने सांगितलं क्षमा करा म्हणून आम्ही करायची. ज्यावेळेस आम्ही क्षमा करतो त्याचे परिणाम सांगतो काय होतं पुढे. आम्ही क्षमा करतो ना, त्यावेळेस देव म्हणतो आता मी ह्याचा असणारा न्याय मी करेल, कारण की तू माझ्या नियमाप्रमाणे ह्या माणसाला माझ्याकडे देऊन टाकला, सुपूर्त केला. मी आता न्याय करेल, मी बघेल काय करायचं ते. आणि देवाचं जात हळू दळत पण बारीक दळत. देवाकडे सोपवायला शिकायला पाहिजे. आम्ही सगळ्या प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही. तिसरी, मग आम्ही कोणाची क्षमा करायची? हा पेत्रा आला. पेत्रा म्हणला माझ्या भावाने. ह्याचा भाऊ कोण? पेत्राचा भाऊ कोण? आंद्रिया. अरे 12 पैकीच एक जण आहे, अजून दुसरे भाऊ असतील. पहिली महत्वाची गोष्ट, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या स्वतःला क्षमा करायची. आमच्या स्वतःला आम्ही जर क्षमा केली ना, तर आम्ही इतरांना क्षमा करू शकतो. आमच्या स्वतःला क्षमा करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. नाही तर जगाला क्षमा करत चाललोय, स्वतःला करत नाही. ज्यावेळेस आम्ही स्वतःला क्षमा करत नाही ना, त्यावेळेस राहून राहून गोष्टी आठवतात. हे असं झालं, ते तसं झालं, मी हे केलं. वधस्तंभाच्या पायथ्याच्या शेजारी एकदा पापक्षमा मागून पापाचं गाठोडं सोडलं, पुन्हा तेच तेच उघडत राहायचं नाही, तेच तेच बोलत राहायचं नाही. स्वतःला पापाची क्षमा करायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या नातेवाईकांना क्षमा करा, आपल्या भावांना क्षमा करा, आपल्या पत्नीला क्षमा करा, आपल्या नवऱ्याला क्षमा करा, आपल्या लेकरांना क्षमा करा, आपल्या सुनेला क्षमा करा, आपल्या सासऱ्याला क्षमा करा, आपल्या सासूला क्षमा करा, आपल्या नंदेला क्षमा करा, आपल्या भाऊजाईला क्षमा करा, आपल्या दिराला क्षमा करा. अहो क्षमा करा, कारण की हे सगळे आमचे आहेत आणि त्यांना आम्ही क्षमा करणं गरजेचं आहे. कधी कधी 10 वर्षापूर्वीची गोष्ट आम्ही अंतःकरणात घेऊन जीवन जगत आहोत आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद नाहीत, आम्ही ते ओझ घेऊन जगत आहोत, कारण क्षमा केलीच नाही. ज्यावेळेस क्षमा करत नाही त्यावेळेस मत्सर वाढतो, आणि मत्सर वाढतो त्याविषयी शास्त्र म्हणतं मत्सर आणि हाडे ठणकतात. कोणाचं नुकसान? माझं. नातेवाईकात क्षमा करा. बहिणीनं नंदिनी लग्नामध्ये मुलाच्या तुम्हाला 300 रुपयाची साडी दिली, तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये तिला 1000 रुपयाची साडी द्या, कारण तुम्ही बाकीच्यांना घेतली.
बहिणींनो, तुम्ही तुमच्या बहिणीला, आईला तुम्ही 1000 रुपयाची साडी घेतली, परंतु इकडं नंदेला 700ची घेऊन चालणार नाही, तिला पण 1000चीच घ्यायला पाहिजे. नाही तर आम्ही भेदभाव केला. आणि क्षमा अशी नाहीये, क्षमा सारखी आहे. आमचं लग्न झाल्यापासून नियम आहे, आईला जर 1000ची साडी माझ्या, तर माझ्या सासूबाईंना पण 1000चीच साडी. आम्ही आमच्या नात्यात कोणाची क्षमा करायची राहिली का हो? नवरा बायको म्हणून जीवन तर चाललंय. 90 नंतर लग्न झालेले असतील तर सगळे आता 25च्या पुढे 30-32 पर्यंत आलेत. 90च्या अगोदर आहे, त्याच्या अगोदर आहे. कधीतरी काहीतरी झाले ते मनात तसंच भारी एक मनामध्ये गोदरेजचं लोखंडाचं 50 mm जाड लोखंडाचा असणारा एक आतमध्ये कपाट तयार करून त्या कपाटामध्ये ठासून भरलं. 30 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच्यावरती मोठं जगात कुठेही भेटत नाही असलं मोठं न दिसणारं कुलूप लावलंय आणि त्याची चावी दिली फेकून कुठेतरी, ती भेटत नाही. त्या आतमध्ये वाजत राहिले, अरे आता तरी कर, 30 वर्षानंतर क्षमा मला. काहीतरी पतीने केलं असेल, काहीतरी पत्नीने केलं असेल, संगती तर चालू आहे संसार, पैसे एकमेकांचे चालतात, एकमेकांसाठी जेवायला बसतो, पण आम्ही एकमेकांना जर क्षमा केली नाही तर आम्ही कोणतं ख्रिस्ती जीवन जगत आहोत? आणि शास्त्र म्हणतं जर तू क्षमा केली नाही तर तुझी क्षमा होणार नाही. आमच्या नातलगांना आमच्या क्षमेची गरज आहे. आणि क्षमा नेहमी प्रात्यक्षिक आहे. फॉरगिव्हनेस इज ऑलवेज प्रॅक्टिकल. आपण म्हणायचं मी क्षमा केली, तो आला इथून की लगेच इकडं तोंड करून जायचं. सगळ्यांना सलाम करता, सलाम 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 सलाम. ह्यांना आले की लगेच हॅलो, फोन येत नाही तरी माणूस निघतो. फॉरगिव्हनेस इज ऑलवेज प्रॅक्टिकल. क्षमा नेहमी प्रत्यक्षामध्ये झाली पाहिजे. ही सक्रिय आहे, ती दिसायलाच पाहिजे आमची क्षमा. जगाला दाखवायसाठी नाही, आमच्या स्वतःसाठी, त्या समोरच्या माणसासाठी. आणि देव त्याचं पारितोषिक देतो. आमच्या नातेवाईकात आज प्रिय बंधू भगिनी, देवाचं वचन ऐकत असताना जर आमच्या नातेवाईकांमध्ये जर आम्ही अजून कोणाची क्षमा केली नाही, राहिले बरंच मोठं गाभाड आतमध्ये अंतःकरणामध्ये 25, 30, 20, 30, 40 वर्षापूर्वीचं, घरी जाऊन त्यांची देवाकडे क्षमा मागा. किंवा आज संदेशातून उठायच्या अगोदर देवाला म्हणा, देवा हा माणूस मला आज तुझं वचन ऐकत असताना ऐकलेला आहे, याची क्षमा करण्यासाठी कृपा दे. आणि देवाकडे त्यासाठी क्षमा मागा. कारण की देवाने आज आम्हा सर्वांना देवाचं वचन ऐकत असताना यासाठीच पाठवलेलं आहे की जो व्यक्ती आज मनामध्ये आलेला आहे त्याची क्षमा मी आज या ठिकाणी करणं गरजेचीच आहे. पुन्हा ते गबाड इथून घेऊन घरी जाऊ नका. दुसरं येशूने सांगितलं, तू आपल्या शत्रूची क्षमा कर. आता शत्रू 2 प्रकारचे. आज सगळं 2-2 आहे. कोणीतरी परत नंतर परत व्हिडिओ बघा, उद्या पडेल आहे ना. 2 शत्रू आहेत. एक, आम्ही त्याला शत्रू मानत नाही पण तो आपल्याला शत्रू मानतो त्याच्या विचारानुसार. बरोबर आहे ना. आम्ही त्याच्यावरती प्रीतीच करतो पण तो आपल्याला शत्रू मानतो का? कारण आम्ही त्याच्यासारखं जगत नाही. तो म्हणतो बस, आम्ही बसत नाही, आम्ही उभाच आहे. तो म्हणतो उठ, त्यावेळेस आम्ही पळत असतो. तो म्हणतो थांबतच नाही. तो आपल्याला शत्रू म्हणतो, जगामुळे झालेला शत्रू. दुसरा, मी पण त्याला शत्रू मानतो, तो पण शत्रू मानतो. ज्याचं तारण झालं आणि त्यांची ही अवस्था आहे. मी तो माझा शत्रू, मी त्याचा शत्रू. शास्त्र म्हणतं शत्रू त्याने तुला मानू किंवा तुम्ही एकमेकाचे शत्रू असा. तो म्हणतो तुझ्या शत्रूवर प्रीती कर. तो भुकेला असेल तर त्याला खावायच दे, तहानेला असेल तर त्यास प्यावायच दे. असं केल्याने त्याच्या डोक्यावर तू निखाऱ्याची रास करशील. आणि निखारे कधी शांत राहत नाहीत, निखारे चटकेच देतात. भूक लागली म्हणजे त्याच्या गरजेच्या वेळेस त्याच्या संगती उभा राहा. त्याच्या गरजेसाठी तुझे शब्द करते बोल. आम्ही आमच्या शत्रूवर देखील प्रीती करणं गरजेचे आहे. 3 गोष्टी पाहिली. क्षमा म्हणजे काय, का करायची, देवाने केली, येशूने सांगितले 2 गोष्टी. त्यानंतर कोणाची करायची, नातेवाईकांची, शत्रूची. नातेवाईकांमध्ये मित्रमंडळी पण येईल. एखाद्याने कामात काहीतरी उद्योग केला पण क्षमा करा. आता 4थी महत्वाची गोष्ट,
क्षमा केल्याने काय होईल किंवा काय होणार? क्षमा केल्याने काय होईल किंवा काय होणार? पहिली महत्वाची गोष्ट आहे, आम्ही ज्या वेळेस दुसऱ्यांच्या अपराधांची आणि पापांची क्षमा करतो त्यावेळेस आमच्या अपराधांची क्षमा होती. येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत म्हणतो, जर तुम्ही त्यांची क्षमा केली तर मी तुमची क्षमा करेन. मत्ती शुभवर्तमान 18 अध्याय, जे आत्ता वचनावर 35 वचन, तो म्हणतो, जर तुम्ही मनापासून क्षमा केली तर करणार नाही तर माझा पिता हे तुम्हाला क्षमा करणार नाही. मनापासून क्षमा करायला शिकायला पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही ज्या वेळेस आमच्या अपराधांची क्षमा करतो त्यावेळेस देव आमच्या अपराधांची क्षमा करतो. आमच्या अवतीभोवतीच्या लोकांची आम्ही क्षमा करतो त्यावेळेस देव आमची क्षमा करतो. आणि देव ज्यावेळेस आमच्या अपराधांची क्षमा करतो त्यावेळेस त्या अपराधामुळे जीवनामध्ये येत असणारे जे दुष्परिणाम आहेत ते आमच्यावर होत नाही, कारण देवाने पापाची क्षमा केलेली आहे, देवाने ते पुसून टाकलेले आहेत, देव पुन्हा ते आठवत नाही. म्हणून शास्त्र आम्हाला शिकवतं, तुमची पापे रक्तासारखी लाखेसारखी लाल असली तरी ती धुवून मी बर्फाहूनही स्वच्छ करीन, शुद्ध करीन. येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. म्हणून आम्ही जर क्षमा केली तर आमच्या पापांची क्षमा. दुसरी महत्वाची गोष्ट, क्षमा केल्याने आम्हाला शांती भेटते. एखाद्या माणसाला क्षमा करून बघा, खूप शांती असते. आणि शांती असणाऱ्या माणसाला, देवापासून शांती असणाऱ्या माणसाला 2 गोष्टी देव देतो, त्या महत्वपूर्ण आहेत. एक आहे झोप आणि दुसरी आहे भूक. जर आम्हाला व्यवस्थित भूक लागते ना तर देवाचा आशीर्वाद आहे. आम्हाला झोप लागते ना, देवाचा आशीर्वाद आहे. एका चर्चमध्ये मी सांगितलं आणि सांगितल्यानंतर एक स्त्री भेटायला आली. चर्च सुटल्यानंतर, तुमच्याशी बोलायचं म्हटलं. बोलत आहे. म्हटले की तुम्ही म्हटले झोप आणि भूक देवापासून आहे. मी म्हणलो मी माझ्या वाक्याशी 100% सहमत आहे आणि बायबलमधून मी दाखवू शकतो. कारण शास्त्र मंत्र स्तोत्र 3 मध्ये मी पडल्या पडल्या लागली झोपी जातो. आणि येशूच्या शिष्यांना येशूला स्वतः भूक लागली, त्यामुळे भूक देवापासून आहे. मग ते सांगितलं. ती म्हणली पण मी तुमच्या मताशी सहमत नाही, ते तुमचं मत आहे म्हटलं. परंतु माझ्या डोक्यामध्ये थोडासा विचार झाला. म्हणलं ताई तुमच्याशी बोलायचं, तुमच्या नवऱ्याला संगती घेऊन या, मग आपण 2 जण संगती बोलू. आणि 3 जण बसून आणि चर्च झाल्यानंतर ती नवऱ्याला शोधून आणला. आम्ही 2 मी विचारलं ताई, म्हणलं तुम्ही बोलू नका, मी आधी ब्रदर संगती बोलतो. मी विचारलं ब्रदर कस काय चाललंय, काम चाललंय, मुलं बाळा किती, कस काय काय. त्यांना 2 मुलं होती. मी म्हणलं ब्रदर कामाचं शेड्यूल काय? सकाळी उठतो म्हणले अमुक अमुक वेळेस काम करतो, अमुक करतो, तमुक करतो, लोकल धरतो, जातो, परत येतो, हे करतो. पाळेसाहेब रात्री जेवतो, रात्री 11 सव्वा 11ला झोपी जातो. मुलांचं कसं काय? एक मुलगा कॉलेजला आहे, तो कॉलेज प्रमाणे त्यांचं ते चालू असतं, सोशल मीडिया, त्याप्रमाणे ती मुलं झोपतात. धाकटा मुलगा जो म्हटले तो माझ्या संगतीत त्याच वेळेत झोपतो जवळजवळ. म्हणलं ताईंच्या झोपेचं शेड्यूल काय? ते म्हणले ताईला रात्री 2 आणि 2:30 वाजेपर्यंत झोप येत नाही. इथंच गुचे, हिला झोप येत नाही म्हणून हिला देवाचं वचन आवडत नाही. आम्हाला अनेक वेळेस आमच्या मनाच्या विरुद्ध देवाचं वचन आलं ना, ते आम्हाला आवडत नाही. आम्हाला असं वाटतं मी म्हणजे बायबल आहे, बायबल आहे. आम्ही स्वतःला बायबल करू शकत नाही. आमचे स्वतःचे विचार आणि आमची सत्सत्विक बुद्धी बायबलचं स्थान घेऊ शकत नाही. बायबलचं स्थान बायबलचं आहे. आम्ही बायबल प्रमाणे जगायचं. आमचं बायबलमध्ये नाही घुसडायचं आणि आमच्या विचाराला बायबल नाही करायचं. आज 2-3 शॉर्ट्स आहेत तुमच्याकडं. आणि मग शांती येते. शांती नाही आली की मत्सर येतो. मत्सर आली की हाडं ठणकतात. हाडं ठणकलं की डॉक्टरला पैसे द्यायचे. डॉक्टरला पैसे दिले, रोज गोळ्या खायच्या, परंतु हाडं काय बद नाही. कारण देव म्हणतो तुझा जो इशू आहे ना, हा फिजिकल नाही, हा स्पिरिच्युअल आहे, हा आत्मिक आहे तुझा इशू. त्यामुळे ह्याला आत्मिक काम पाहिजे. डॉक्टर तुझा आजार बरू करू शकत नाही. बरेच डॉक्टर आज चर्चमध्ये बसलेत है ना, त्यांना ते म्हणतील बरं करणं, लोक आमच्याकडे येणार आहेत, आजार बरू करू शकत नाही. आणि मेडिसिन सायन्स कडे प्रत्येक आजारासाठी उत्तर नाही, पण बायबल म्हणतो मी तुमचे सर्व रोग बरे करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा केली की शांती येते, शांती केली की प्रीती येते, आणि प्रीती आली की आम्ही निवांत असतो आणि देव काम करतो. तिसरी महत्वाची गोष्ट, आशीर्वाद काय क्षमेचा. आम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या घटनेला क्षमा करतो त्यावेळेस देव त्याचा न्याय करायला सुरुवात करतो. कारण मी केला नाही ना, विश्वासणाऱ्यांनी केला नाही, मग देव त्यांचा न्याय करतो. संत पाऊल म्हणतो मी त्याला सैतानाच्या स्वाधीन केलं. अलेक्झांडरला आहे ना, 2 माणसं, अलेक्झांडर रूफ, त्यांना मी सैतानाच्या, कारण ते सारखं देवाच्या सेवेला अडखळण येत होते. आणि तो म्हणतो, देव म्हणताना संत म्हणतो मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं. 2 सैताना स्वाधीन करण्याच्या व्याख्या आहेत.
पहिली महत्वाची गोष्ट, मी त्यांच्या संगती प्रार्थना करतो, त्यांच्या आत्मिक जीवनासंगती. ते सेवेला अडकळण होत आहेत ना, म्हणून मी त्यांच्या संगती सेवेविषयी बोलतच नाही. सेवेला अडखळण करणं पाप आहे बरं का. सेवा बंद करणं पाप आहे. सेवा नेहमी वाढणारी असायला पाहिजे. सेवा कम्फर्ट झोन नाहीये. आपण मे महिन्यात ज्यांना बक्षीस पाठवलं ना ह्याला नाशिकला, त्या ब्रदर संगती माझं बोलणं झालं त्यावेळेस मी नाशिकमध्ये असताना ते म्हणाले, पाळक साहेब कालच्या रविवारी मी 63 बाप्तिस्मे केले. मी म्हणलो देवाची स्तुती असो, आणि आमच्याकडे जर होत नसेल तर आम्ही चुकत आहोत. पण जगात सगळीकडे होतं, जर आमच्याकडे होत नाही मग आम्ही चुकत आहोत. आम्ही ज्या वेळेस देव त्यावेळेस न्याय करायला लागतो. आम्ही देवाकडे सोपवायचं, देव न्याय करतो, आणि देवाचा न्याय फार परफेक्ट असतो. देव न्यायाच्या वेळेस अन्यायी न्यायाधीश नाही होत. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणेच न्याय करतो. देवाने जर दाविदाचा न्याय केला, देवाने जर मोशेला त्यावेळेस मारायला प्रयत्न केले हे ना, कारण देवाने सांगितलं होतं मोशे असं असं झालं पाहिजे बाबा, अब्रामाला सांगितलं सुनता झाली पाहिजे, तुझ्या मुलांची अजून झाली नाही. आणि मग त्याच्या बायकोने त्याच्या मुलांची सुनता केली आणि त्याच्या डोक्याकडे ती आग्रत्वचा ठेवली, आणि मग ती म्हणाली, हा माझा रक्ताने मिळवलेला पती आहे. बहिणींनो, जर अजूनही आपल्या पतीचं तारण झालेलं नसेल, तुम्हाला चांगलं माहित आहे हो, बरोबर आहे की नाही. बाहेर माणूस फार चांगला असतो, स्त्रिया एक पॉकेट आहे अख्खं. पुरुष देवाने बनवलाय कंपार्टमेंट, म्हणून तो घरात वेगळा कंपार्टमेंट, कामाच्या ठिकाणी वेगळा कंपार्टमेंट, त्याच्यानंतर तो मित्रांमध्ये वेगळा कंपार्टमेंट, न ओळखीच्या लोकांना, हा कंपार्टमेंट वाईज जीवन जगतो. बहिणींना, जर तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या पतीचं अजून तारण झालेलं नाही, त्याला त्या मोशेच्या बायको सारखा आपल्या पतीला रक्ताने मिळवून घ्या. आणि ती जबाबदारी देवाने तुमच्यावर दिलेली आहे. झोप आणि भूक सांगितली, आणि चौथी महत्वाची गोष्ट जी आहे आशीर्वादामध्ये ती आहे मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय, मला वाटतं 10, 12, 13, 14 वचनामध्ये म्हणतो, ज्या वेळेस लोक माझ्या नावाने तुमची निंदा आणि छळ करतील त्यावेळेस तुम्ही धन्य, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ वाढत आहे. आम्ही ज्यावेळेस क्षमा करतो ना, आम्हाला कोणीतरी त्रास दिल्यामुळं, त्यावेळेस त्याने केलेल्या कृत्यांमुळं आमचं स्वर्गामध्ये प्रतिफळ वाटतं. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस जे आम्हाला त्रास देतात, जे आम्हाला छळ देतात, त्यांचं वाटोळं व्हावं म्हणून बोटं मोडायची नाहीत, त्यांना शिक्षा कर म्हणून प्रार्थना करायची नाही, तर देवाकडे त्यांना आशीर्वाद द्यायचा. कारण त्यांनी आमच्यासाठी केलेल्या दुष्कृत्यामुळं स्वर्गात आमचं प्रतिफळ वाढत आहे. तो करतोय, आणि आपल्या स्वर्गातल्या बँकेमध्ये डिव्हिडंड जमा होत आहे, इंटरेस्ट जमा होत आहे. आणि म्हणून त्या देवासाठी त्या माणसाचे आभार मानायला पाहिजे. फुकट तो आपल्याला काहीतरी देतोय, बरोबर आहे की नाही. आपण म्हणतो देवा ह्याचं वाटोळं कर, तर देव म्हणतो अरे तू स्वतःच नुकसान करतोय. तो एकदा बोलला 10दा तुला शिव्या देऊ देत, 10दा तुझं वाटोळं करू देत, तिथं स्वर्गात मी तुझ्यासाठी बक्षीस वाढवत आहे, आणि नंतर त्याचाही न्याय मी इथं करेल. आम्ही जे शरीराने या ठिकाणी करत आहोत न्याय आहेत, एक आत्म्याचा न्याय. एक जर तारण झालं असेल तर सार्वकालिक जीवनात जाणं, आणि तारण झालेलं नसेल, पापक्षमा मिळायचे, देवाच्या कुटुंबात नसेल, तर आम्हाला नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरा न्याय आहे की काही गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो, आणि म्हणून आम्ही असं म्हणून सुटू शकत नाही. त्यावेळेस देव न्याय करेल, ज्यावेळेस जगाचा न्याय होईल. नाही, काही न्याय इथंच होतो. ज्यांनी बघितलंय ना ह्या माणसाने काय वाईट केलेलं आहे, त्याचा न्याय हितं होत असताना बघतात लोक की ह्याचं काय होतंय. देव सगळं दोन्ही न्यायामध्ये देव समाविष्ट आणि सरकसंगती काम करतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही स्वतः क्षमा करायला शिकायला पाहिजे. घरी जायच्या अगोदर थोड्या वेळ डोळे बंद करा, आणि डोळे बंद केल्या जो माणूस पुढे येतोय, ज्याची क्षमा करायची, देवाची गरज आहे की त्याची आज क्षमा केली. बायको असेल तर बायकोची, नवरा असेल तर नवऱ्याची, मुलं असेल तर मुलांची, आई वडील आई वडिलांची, सासू सासरे, नातेवाईक, मित्रमंडळी, चर्च मधले लोक, संस्थेतले लोक, संस्थेच्या बाहेरचे लोक, कामातले लोक, ऑफिसचे लोक, ऑफिसच्या बाहेरचे लोक, मित्रमंडळीतले लोक, लहानपणातले मित्र, आत्ताचे मित्र, उद्याचे मित्र, परवाचे मित्र, जवळचे नातेवाईक, लांबचे नातेवाईक, जे कोणी आहेत
आज देव जे दाखवते ना त्यांना क्षमेची गरज आहे तुमच्याकडून, कारण तुम्ही ते ओझं घेऊन जगत आहात आणि नुकसान तुमचं आहे. डोळे बंद करूयात आणि आज देवाला म्हणू, देवा ही जी व्यक्ती माझ्या समोर आहे तिची मी यावेळी क्षमा करतो, आणि क्षमा केल्यानंतर तिच्या संगती परमेश्वरा मला चांगलं जीवन जगण्यासाठी तुझी कृपा तू दे. तिच्या संगती चांगले व्यवहार ठेवण्यासाठी सहाय्य करता तू, तुझी प्रीती त्यांना दाखवण्यासाठी तू मला शिकव. आणि जर आमच्या मन आम्हाला खात्री देत आहे की नाही, मनात कुणी नाही, सगळ्यांची क्षमा केली, तरी देवाचे आभार माना. देवा तुम्हाला चांगलं अंतकरण दिलं. जे माझ्याविषयी कुभांडर असतात, जे मला त्रास देतात, जे माझे स्वतःहून शत्रू झालेत, प्रभुदेव त्यांच्याविषयी तू माझं मन चांगलं ठेवू दिलंस, म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, आणि माझं मन आणि जीवन असंच राहू देत. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, कारण की क्षमा हे तुझ्यापासून आम्हाला मिळालेले आहे. तू आमची क्षमा केलीस, म्हणून आम्हाला समजलं देवा क्षमा काय असते, आणि तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी अशी क्षमा करावी. तुझी इच्छा आहे परमेश्वरा, याच प्रकारची क्षमा आम्ही तुझ्यासारखी इतरांवर करावी, आणि म्हणून तसं अंतकरण तू आम्हाला दे. आज भक्ती मंदिरामध्ये बसल्यानंतर ज्यांनी ज्या ज्या व्यक्तीसाठी तुझ्याकडं क्षमेसाठी प्रभुद्या प्रार्थना केली, ती तू ऐक आणि त्याप्रमाणे उत्तर दे. आणि ज्या व्यक्तीसाठी त्यांनी प्रार्थना केलेली आहे त्या व्यक्तीचे आणि प्रार्थना केलेल्या व्यक्तीचे संबंध पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित तू कर, आणि ते संबंध शेवटपर्यंत टिकणारे अशी कृपा तू त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती वाढणारी असू देत. देवा, यावेळेस आम्ही विभक्त होत आहोत, तुझी कृपा अनुग्रह आमच्या संगती असू देत. या आठवड्यातल्या मंडळीची असणारी प्रत्येक सेवा तू आशीर्वादित तू कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव बाप्याची प्रीती, आमच्या पुनरुत्थित गौरवी नासरी येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.